हाही गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ इथे मात्र शतकचा करतोय. पहिल्याच चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अमोल आपला वैयक्तिक खातं उघडतोय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि एज लागते या ठिकाणी. पंचांनी हेरलं आणि शेवटच्या क्षणी मात्र बोट आकाशाकडे गेला आणि पहिला विकेट्स इथे मात्र गारद होतो या भोकरी संघाचा. कमबॅक केलं कारण पहिल्या चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच चांगल्या मिडलिंग केलं होतं अमोलने. सुरुवातच चांगली केली होती आपल्या या ठिकाणी आपल्या खेळीची, परंतु नक्कीच मोठी इनिंग्स मात्र साकारू शकला नाही. कारण निखिल पाटील आपण जर पाहिलं तर एक चतुर गोलंदाज आहे, युवा आहे, परंतु नक्की टॅलेंट फार आहे आणि ते म्हणते त्याचं उत्तर आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या पहिला विकेट्स प्राप्त करतोय आपल्या स्पेलमध्ये नवीन फलंदाज नरेश कोरले. बॅकफुटला जाऊन अतिशय चांगल्या प्रकारे मात्र बॅकवर्ड पॉईंट दिशे मात्र कट करतो. चेंडू अतिशय वेगाने निघून जातो. या आजच्या दिवसातील हा येतोय पहिला चौक. क्रिकेट खेळ पाहिला तर निकेच कुठेतरी युक्तीचा सुद्धा आहे. या फटक्याचा निकेचा आपण विचार केला तर पूर्णपणे ताकद मात्र कुठल्याही प्रकारची नव्हती, फक्त युक्तीचा वापर केला. हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली आणि परिणाम आपण पाहिले की या चेंडू मागे 4 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. आता मात्र पुन्हा चांगला कमबॅक चेंडू पाहायला मिळतो. या यॉर्करचा प्रयत्न केला होता, परंतु निकेच लोअर फुलला चेंडू होता. हलक्या त्याने मात्र चेंडूला दिशा दिली. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू सज्ज आहे. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जात असताना एक गडी बाद 7 प्रति 4 षटकांचे सामने आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. कारण आज 10 संघ आज आपण इन मध्ये पाहणार आहोत. पावलांचा वापर फुलटॉस बनवलाय, गॅप शोधलाय, कव्हरकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, परंतु चांगला क्षेत्ररक्षण आतिश पाटील आहेत त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळत नाही. अमोल बाद झाल्यानंतर नक्कीच हे दोन्ही फलंदाज आपल्यावर जबाबदारी घेत असताना श्रावण स्फोट भोकरी संघ फलंदाजी स्थिती मात्र या ठिकाणी साकारतोय. याचा मात्र मोठा फरक खेळण्याचा मानस केला जातोय, या परतून कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळते शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने. चेंडू जातो डीप मध्ये, अजून एक संधी निर्माण होती, परंतु रॉंग ऑन थ्रू पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता फलंदाजाने मात्र 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. आज आपण पंच शकील कुटी यांना सुद्धा पाहणार आहोत. बीसी फोरचे एक नामांकित पंच. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून पाहिलं तर पंच शानू कुरेशी, पंच गोकुलदास पाटील आणि पंच परवेश शेख मॅन फ्रॉम मुंब्रा. तर आज 4 पंचांची नक्कीच उपस्थिती लाभलेली आहे. खूपच छान स्पर्धेचं आयोजन, कौतुक करावं तेवढं कमी. सुरुवात अशी आहे तर नक्कीच अंत कसा असेल पीटीसी मध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र नक्कीच समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी मात्र गमावला भोकरी संघाने आणि धावफलकर धावा जर आपण पाहिल्या तर दुहेरी आकडा पाहायला मिळतोय 10. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरा षटक इथे मात्र साकारेल आतिश पाटील. या 17 मध्ये आपण जर पाहिलं तर खरोखरच खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे आतिश पाटीलचा आपण जर विचार केला तर. कारण पीटीसीच्या बाहेर ज्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळते, परंतु सुरुवात कुठेतरी खराब चेंडू पाहायला मिळते. या विकेट टेकिंग चेंडू नाही, परंतु मिस टाइम फटका झाला. चेंडू बराच वेळा हवेत होता आणि निकीच निखिल पाटील मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. अजून एक बिग विकेट, मोठा झटका बुकरी संघाला. फलंदाज बाद.
पाहतोय की तुम्ही एखाद्या चांगल्या चेंडूवर मोठे फटके खेळत असता तर एखाद्या खराब चेंडूवर विकेट फेकत असता. फुलटॉस चेंडू होता नक्कीच कुठल्याही दिशेने तुम्ही नक्कीच त्या चेंडूला दिशा देऊ शकले असते टायमिंगच्या जोरावर. परंतु इथे मात्र एक चुकीचे शॉट पाहिलं. टायमिंग झालं नाही, चेंडू हवेत होता आणि निखिल पाटीलने मात्र कोणती चूक केली नाही. दुसरा झटका निलेशच्या रूपाने. नवीन फलंदाज इंटर होते मैदानाच्या आतमध्ये अक्षय. थोडीशी गाडीची काच तुम्ही खाली करायची आहे कारण या ठिकाणी थोडस त्रास होतोय या मैदानाच्या आतमध्ये. काय नजर अक्षय सुतारची पाला म्हणजे तुमची नजर सामन्याकडे असणं गरजेचं आहे परंतु नक्की त्यांची नजर गाडीवर आहे. खूपच चर्चेचा असलेला खेळाडू आहे अक्षय सुतार. एक हॉट कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह चेंडू कार्पेटच्या साठी जातोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षण अतिशय दुरून येत आहेत. चांगली फेकी पाहायला मिळते परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र या ठिकाणी या 2 धावा पूर्ण केल्या. नरेश गोरलेची आपण जर शरीरसृष्टी पाहिली तर नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट आपण जास्त चांगली म्हणू शकणार नाही परंतु काय मैदानाच्या आतमध्ये पलतोय. खूपच छान. चांगला क्रिकेटिंग स्ट्रोक इथे आपण पाहिला. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय कारण 2 झटके नक्कीच भुखरी संघाला लागलेले आहेत आणि आता मात्र कुठेतरी आपल्या संघाला नरेश कॅप्टन आहे आपल्या संघाला नक्कीच सावरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. इथे मात्र पहा कलात्मक फटका. थोडासा ऑफस्टिकला सफल झाले. फुलटॉस चेंडूला बनवला त्यानंतर पाहतो की चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने कॅप्टन अक्षय सुतार येतात अतिशय वेगाने चेंडूला फेकी करीपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक हलतं ठेवणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत नक्कीच आपण पाहिला. एक मात्र चौकार पाहिला आपण नरेशच्या बॅट मधनं परंतु त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका इथे मात्र खेळता आला नाही परंतु सिंगल डबल चांगल्या प्रकारे इथे मात्र जोडल्या जात आहेत. पहा पुन्हा एकदा एका ठिकाणी थोडस लेट बॅटचं टोन उघडलं आणि त्याचमुळे पाहतो की टायमिंग झालं नाही परंतु एक धाव मात्र घेण्यापासून मात्र या फलंदाजांना रोखू शकत नाही. सफेद संघाचे खेळाडू एकूण धावसंख्या पाहू शकता आपण. 2 गडी स्वस्तात बाद झाले. एकूण 15 धावा धप्पलकावर अमोल बाद झाला. 2 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि निलेशकडे मात्र क्षमता होती असं वाटलं होतं की मोठे इनिंग साकारेल परंतु फक्त एकच धावाचा आपल्या संघाला योगदान देऊ शकला. इथे मात्र चेंज ऑफ पेस फुलर लाईन डिलिव्हरी होती आणि जागेवर ऑन दी ऑफ फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आपण पाहू शकता. येस पावलांचा वापर झाला नाही आणि त्याचमुळे पाहतो की बीट होतो या त्या चेंडूवर. चांगला षटक आतापर्यंत कारण पहिल्याच चेंडूवर विकेट्स प्राप्त केला होता अतिशने आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न आणि मात्र कुठेतरी खराबपैकी पाहायला मिळते. ज्या चेंडूवर एकच धाव होती तिथे मात्र एक धाव अजूनही मात्र बहाल करताना पंचांचा लेग बायचा इशारा अवांतर धावसंख्येत भर होते. या धावसंख्या 2 षटकांची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळते आणि 17 हा आकडा धावफलकावर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध अर्जुली स्पोर्ट अर्जुली. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. लक्षात घ्या जो संघ नाणेफेकीला वेळेवर उपस्थित असणार नाही आणि एखाद्या वेळी जर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झाला तर मात्र त्या संघाला नक्कीच योग्य ती पॅनलाइज मात्र या ठिकाणी दिली जाईल. कारण आपण काल सुद्धा पाहिलेले की सर्व संघ वेळेवर इथे मात्र उपस्थित होते. कालचा शेड्यूल अतिशय चांगल्या प्रकारे मात्र पूर्ण झाला कारण पहिला दिवस होता. खेळ थोडासा उशिराने नक्कीच सुरू झाला होता परंतु वेळेवर मात्र नक्कीच समाप्त झाला. तर आज मी विनंती करतो की सर्व संघाने वेळेसंदर्भात आयोजकांना सहकार्य करायचं आहे. या स्पर्धेचा थेट प्रेक्षण तुम्ही मित्रांनो काही क्षणातच नक्कीच पाहणार आहात. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून थोडस व्यक्त आहे नक्की ते म्हणजे नक्की त्या ठिकाणी ती दुरुस्ती करून घेणार आहोत. या स्पर्धेचा थेट प्रेम पाहिलं तर जीटीसीच्या माध्यमातून छानपैकी मात्र कव्हरेज केला जातोय. काल सुद्धा आपण पाहिले असतील की अतिशय चांगल्या प्रकारचे विहंगम दृश्य अतिशय चांगल्या प्रकारचे चित्र तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहिले असतील आणि इथे मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो या भगवान.
दोन गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. भगवान तिसरा षटक घेऊन आलेला आहे आणि सामोरं जाईल तो नरेश. भगवानचा अखूट टप्प्याचा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त रूपाने 10 मिनिटे धावफलकावरती धावा झळकत आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. जयदुर्गा चषक आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना. ऐगावधी सापे संघ नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्याबरोबर क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला. कर्णधाराचा अतिशय योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान भगवानचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख रीतीने या ठिकाणी स्पीडच्या फटक्याचा वापर केला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार जोडला जातोय. चौकार जोरावरती धावफलकावरती धाव झळकतात 22. नडुगे फलंदाजाला पूर्णपणे खात्री होती की हा चेंडू कोणत्या प्रकारचा येईल. छोट्या चणीचा डेव्हिड बून अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्याप्रमाणे त्याची चणी होती ती चणी आपल्याला नरेशची पाहायला मिळते. दरम्यान भगवानचा पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतो मिडविकेटच्या क्षेत्राकडे चेंडू खेळला जाते. पळून एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेत समाधान मानावं लागेल कारण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. मात्र फेकी चुकीची आणि या चुकीच्या फेकीला निश्चितपणे आणखी एक धाव जोडली जाते. जिथे एक धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या जातात. त्या 3 धावा नरेशच्या नावावरती कोरल्या जातील. संघाला अतिशय योग्य लाभ मिळतोय. 25 धावा धावफलकावरती. जणू काही खो खो मध्ये जसे एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला खो देत असतो त्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूची फेकी एकमेकाकडे होत होती आणि त्यामध्ये धावा बहाल झाल्या. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा झालेल्या आहेत आणि अशा रीतीने अतिरिक्त जेव्हा धावा बहाल होत असतात त्याचा दबाव संघाच्या कामगिरीवर निश्चितपणे होत असतो. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ जर चांगला झाला तर निश्चितपणे आपण जर पाहिलं तर यश प्राप्त होत असतं. वेल बिगिनिंग हाफ डन असं म्हटलं जातं. दरम्यान पुढचा चेंडू एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं अक्षय पाटील यांना चकित करत चेंडू मैदानाला स्पर्श केल्यानंतर जबरदस्त उसळी घेत 4 धावा. ते सुद्धा दाखवून दिलं. अतिशय सुरेख अशा पद्धतीने चौकार जोडला. आल्याबरोबर त्याने एक चेंडू निर्धाव खेळला होता. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर दुहेरी धाव त्यानंतर चौकार अशा पद्धतीने अक्षय सुद्धा गोलंदाजीवरती तुटून पडलेला आहे. चांगल्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. श्रावण स्पोर्ट भोकरी संघ एक चांगला धावसंख्येकडे मार्गक्रमण करत आहे. 29 धावा धावफलकावरती. निश्चितपणे अतिशय सुरेख अशा पद्धतीची आपल्याला खेळी पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या रोखानं टाकला होता आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये हा चेंडू धाडला जातोय. पळून एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. निश्चितपणे तिसरी धाव ही पूर्ण करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र 2 धावांवरतीच समाधान मानावं लागतं. 2 धावाच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकतात 31. जी धावगतीला कुठेतरी लगाम लागलेला होता. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 10 धावा बहाल झाल्या. दुसऱ्या षटकात 7 धावा बहाल झाल्या. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 14 धावा बहाल झालेल्या आहेत. निश्चितच एक ज्या षटकाची गरज होती श्रावण स्पोर्ट भोकरी संघाला त्या पद्धतीचे षटक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच जोरावरती 31 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. भिरकावण्याचा प्रयत्न झाला. मिडविकेटच्या क्षेत्रात पळून एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकते आहे. 2 बाद 33. निश्चितच हे षटक अतिशय निर्णायक. आपण जर पाहिलं तर एकंदरीत 16 धावा आतापर्यंत या षटकामध्ये गोळा केलेल्या आहेत आणि ही जमेची बाजू आहे श्रावण स्पोर्ट भोकरी संघासाठी. अक्षय सामोरं जाईल भगवानच्या माऱ्याला. जयदुर्गा चषक 2020 अतिशय मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा.
अतिशय उत्तुंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. मात्र पाहूया जयदुर्गाच्या सर्व संशयकांना विनंती करतोय आपण सीमारेषेच्या बाजूबाजूला उभे राहा, कारण सकाळच्या सत्रात प्रेक्षक नाही आहेत. जितने रन बने उतने. अरबाज शेखचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळालाय. अंपायर रन्स दो. रन्स कितने भागे? हम्म. 35 धावा धावपलकावरती निश्चितपणे आपण जर पाहिलं तर कुशल मोमेंट होता. अरबाज शेखचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने हवेत असताना चेंडू आत ढकललेला आहे. अतिशय सुरेख कामगिरी. जणू काही ऑस्ट्रेलियन प्लेयर ज्या पद्धतीने चेंडू अडवत असतात त्याच धर्तीवरती त्याने चेंडू अडवला. आणि इतर जमेची बाजू आहे. खरं आता पाहायला गेलो आतापर्यंत ओव्हरथ्रोचे जेवढे काही रन्स गेले होते ते रन्स अरबाजने एकट्याने वाचवले. दरम्यान अक्षय अक्षय सुतार गोलंदाजी सज्ज स्वतः कर्णधार आहे. पहिला चेंडू सामोर जाईल तो नरेश. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. सुरेख अशा पद्धतीनं चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला. पंचांचा इशारा नो बॉल आणि कोणत्याही नो बॉलवरती फ्री हिट ही कंटिन्यू असणार आहे. दरम्यान या ठिकाणी आमचे साऱ्यांचे मार्गदर्शक गुरुवर्य सिद्दीकजी भाबे सर यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे या सत्रामध्ये आपलं. दरम्यान अक्षयचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेत शॉर्ट फाईनलच्या क्षेत्राकडे गेलेला आहे. फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव याच्यावरती पूर्ण केली गेली. एक धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा धडकलेल्या आहेत. 37 धावा. निश्चितच जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. जयदुर्गा चषक 2020. अक्षय सुतारचा चेंडू सामोरा जाईल तो अक्षय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र बॅट आणि चेंडू यांच्यात कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चेंडू एसटी रक्षकाच्या हातातून निसटला. पायाला स्पर्श करून चेंडू गेला होता. लेगबाईचा इशारा आलेला आहे पंचांकडनं. एक धाव मिळते. एक धावच्या जोरावरती धावपलकावरती धाव धडकतात 38. दोन गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. हे दोन गडी पहिल्या दोन षटकात बाद झाले. तिसऱ्या षटकापासून कुठे गडी बाद झालेला नाही. मात्र तिसऱ्या षटकात धावांची लयलूट झाली. आता चौथं षटक आहे. धावसंख्येला लगाम लागलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू फुल्लर लेन चेंडू. बॅटची कडा घेत चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राकडे गेला. बॅट आणि चेंडू यांच्यात नीटचा संपर्क झाला नाही. खऱ्या अर्थाने ही संधी आली होती नरेशसाठी. स्वतःवरती निराश असेल नरेश, कारण हा मोठा फटका खेळण्याचा चेंडू होता. एक धावच्या जोरावरती धावपलकावरती धाव झळकायला गेल्यात 39. दरम्यान अक्षय सुतारचा पुढचा चेंडू सामोर जाईल तो अक्षय. फुलटॉस चेंडू भिरकावला जातोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार. षटकार.
45 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अक्षय उगवता तारा आहे भोकरी संघासाठी आणि निश्चित दाखवून दिलं त्यांनी. 45 धावा धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्येकडे भोकरी संघ आलेला आहे. श्रावण स्पोर्ट भोकरी वर्सेस आई गावदेवी सापे या दोन संघांच्या दरम्यानची ही आजच्या दिवसाची सलामीची लढत. जुना चेंडू द्यायचा आहे. दरम्यान खेळाला सुरुवात होते. अक्षय सुतारच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतलाय तो अक्षयकडनं. एक षटकार साकारला गेलेला आहे. दरम्यान अक्षयचा पुढचा चेंडू सामोरा जातो. अक्षय निश्चितच बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि तिसरा झटका बसतोय भोकरी संघाला. 45 धावा धावगती जर आपण पाहिली आता मात्र निश्चितपणे 11.25 ची धावगती त्यांनी गाठलेली आहे. एक मोठ्या पटक्याची आणखी त्यांना गरज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर बीसीसी बोरिवली संघानं पूर्णपणे या मैदानावरती वरचष्मा ठेवला. मात्र शेवटच्या क्षणी एकटा विवेक शेलार जो काही गेम प्लॅन बनवला त्या गेम प्लॅनला त्याने दिशा दिली आणि आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती बीसीसी बोरिवली एक तगड्या संघाला बाहेर केलं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रतीक विषयकडनं चुकी घडली होती. स्ट्राईक स्वतःच्या हातात न ठेवता तो 2-2 धावा पळत बसला आणि तिथेच त्याचा फटका स्वतःच्या संघाला बसला. निघता निघता हा संघ पराभूत झाला. दरम्यान अतिशय सुरेख मारा खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता. अशा पद्धतीनं धावसंख्या स्थिर राहते. 3 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा 46 धावांचं आव्हान असेल. 11.50 ची धावगती त्यांना पूर्ण करावी लागेल. आणि समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतोय व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबेसर यांचं. बहुत धन्यवाद गायकवाड सर और धन्यवाद योगेश पाटिल। कुल मिलाकर 45 रन बने। 46 रनों की चुनौती रखी है। जयदुर्गा चषक 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है अतकोली के इस क्रिकेट ग्राउंड पे। भोकरी ने 46 रनों का लक्ष्य रखा है सापे के सामने। आज मौसम बहुत ही सुहाना है, खिली हुई धूप है और अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं गायकवाड सर के साथ। तर नाणेफेकीसाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय आमच्या अतिथींना मंगेश राऊत यांना. नाणं आहे दोन्ही संघांच्या कर्णधारांना नाणं दाखवतोय. एका बाजूला जयदुर्गा चषक 2020 ची लोगो आहे, दुसऱ्या बाजूला नरेश राऊत जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. तर मंगेश राऊत यांच्या हातामध्ये नाणं दिलेलं आहे. नाणेफेकी होत आहे या ठिकाणी अर्जोली स्पोर्ट अर्जोली वर्सेस विकी स्पोर्ट कुक्से आणि मागणी केली होती नरेश राऊत अशी, मात्र आलेले आहे जयदुर्गा चषक 2020. तर धन्यवाद मंगेशजी राऊत. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. नाणेफेकीचा कोल हा विकी संघाच्या बाजूने लागलेला आहे. तुझा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. अर्जोली स्पोर्ट अर्जोली हा संघ आहे आपल्यासमोर. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 पर्यंत. 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. महत्त्वाची भूमिका कोणत्या गोलंदाजी राहील? मयूरकडून. मयूरकडनं महत्त्वाची भूमिका आहे. PTC मधील एक सर्वोत्तम गोलंदाज आहे. सर्वोत्तम संघ म्हणून विकी संघाची ख्याती आपण पाहतोय. तर
या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल तुला काय वाटतं? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे यावर्षी. न खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. निश्चितपणे. तर नवं सत्र आहे. नव्या सत्राला विकीचा जो काही बोलबाला आहे तो तसाच पाहायला मिळेल. हो, नक्कीच. नाणेफेकीचा कौल कैफ तुझ्या बाजूने असता तू काय निर्णय घेतला असतास? बैटिंग ही लेने वाला था। म्हणजे नाणेफेकीचा कौल गमावल्याचा काही फार मोठा दबाव नाहीये. किती धावा तोडण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? 45 तक जाने की कोशिश करेंगे। एक चांगला संघ आहे. सगळे चांगले पद्धतीचे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर महत्त्वाच्या क्षणी संघ कच खातोय. आता नवा सत्र आहे, नवा शुभारंभ आपल्याला करावा लागेल. तर यावेळेस मात्र संघ जी काही कच खाऊ वृत्ती आहे ती सोडेल का? इंशाल्लाह। निश्चितपणे या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटतं? बहुत अच्छा आयोजक है और बहुत अच्छा हमारे को खेलने का मौका दिया। बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे नरेश का। निश्चितच दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. नाणेफेकीचा कोल आहे तो विकी स्पोर्ट कुकसे संघानं प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले फलंदाजासाठी आमंत्रित केलंय आर्झोली स्पोर्ट आर्झोलीला. माईक ओटो कॉमेंट्री बॉक्स. बहुत धन्यवाद गायकवाड सर। लक्ष्य है सामने 46 रनों का। दोनों ओपनर्स बीच मैदान पे अक्षय और भगवान। बहुत ही सुहाना मौसम। कहीं कहीं आसमान में थोड़ी बहुत धुंध जरूर नजर आ रही है। मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर है जहाँ पे शॉर्ट थर्मैन खेल की शुरुआत होती भी। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए पहली गेंद फ्लिक कर दिया हवा में। फील्डर मौजूद हैं और पहली गेंद पे पहला झटका पे। पहली गेंद पे योगेश जब पहला विकेट गिरता है तो कहीं ना कहीं दबाव आ जाता है। नीलेश ने पहला विकेट लिया है। सापे के अक्षय 0 का चश्मा पहन के आउट। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 11.5 का है। नीलेश राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बैट्समैन भगवान को, नए बैट्समैन सचिन नॉन स्ट्राइक पर। नीलेश इस मर्तबा फ्लिक करने की कोशिश, गेंद पैरों से टकराई, शॉट फाइन लेग पे गई, लेग बाय। अंपायर शानू कुरैशी और अंपायर परवेज शेख ऑनफील्ड अंपायर। फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मैन, पॉइंट कवर, मिड ऑफ, मिड ऑन थोड़ा वाइड है, मिड विकेट है, शॉर्ट वाइडिश फाइन लेग है। दो खिलाड़ी सर्कल के बाहर। बहुत ही खूबसूरत गेंद ऑन दी। आप खेलना चाहते थे बल्ले के करीब से विकेट कीपर के पास। योगेश क्या लगता है ये विकेट जिस तरह से पिछला ओवर मैंने देखा, इस विकेट में कहीं ना कहीं गेंदबाजों के लिए बहुत मौके, क्योंकि गेंदें कभी स्किट हो रही है, कभी उछाल ले रही है। राइट आर्म राउंड विकेट। इस मर्तबा गेंद को आसमान में खेल दिया है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी उसके नीचे, एक और विकेट। वे ये सारा टेलीकास्ट आप तक पहुंचा रही है बिग बॉस ऑफ टेलीकास्ट टेनिस वर्ल्ड जीटीसी। 0 पे 2 विकेट गिरे हैं और करारा जवाब, 1 रन पे 2 विकेट। करारा जवाब भोकड़ी की टीम देती हुई। खासतौर से गेंदबाज नीलेश बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। नीलेश राइट आर्म राउंड विकेट जाते हुए
फिर से पुल किया हवा में, एक और विकेट। ओ माय गॉड, व्हाट अ सेंसेशनल ओवर। दो खिलाड़ी सर्कल के बाहर हैं और बैट्समैन उन्हें ही कैच थमा रहे। नक्कीच मित्र, एवढंच म्हणेन गोलंदाजांनी इथे मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली नाही, परंतु आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक मात्र झेलची हॅट्रिक पूर्ण करतो. या 3 फलंदाज बाद झाले आणि तिन्ही झेल मात्र अक्षयने इथे मात्र या ठिकाणी टिपलेले आहेत. काय गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. या असं वाटतं की भावी सर आता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी सापासंघ थोडासा बॅकफुटला येताना पाहायला मिळतोय. बिल्कुल, देखा जाए तो विकेट में जिस तरह के गेंदबाजी के लिए मदद है, लेकिन शॉट सिलेक्शन भी तो खराब हो रहे हैं। जय दुर्गा चषक 2020 में आप सभी का हार्दिक स्वागत है। नरेश राउत और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से आज सुबह के सत्र में हवा काफी रुक चुकी है, लेकिन हवा चलती हुई पीटीसी में इस कप की काफी घातक गेंदबाजी, राइट आर्म राउंड विकेट। फिर से अच्छी गेंद, बल्ले का मोटा सिरा और गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। गेंद बल्ले का बाहरी किनारा लेकर थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती हुई बहुत ही घटनापूर्ण ओवर समाप्त होता हुआ। 1 ओवर 5 रन और 3 विकेट। कल से आंखों देखा हाल सुना रहे हैं वॉइस ऑफ कुक से योगेश पाटिल। आज से 3 साल पहले मेरे साथ जुड़ चुके थे और उन्होंने पलट के नहीं देखा है, और लगभग 20 साल से कमेंट्री करते हुए और सूत्र संचालक करते हुए हमारे गायकवाड सर। मैं अक्सर कहता हूं हमारे तुम्हारे सबके गायकवाड सर। 1 ओवर 5 रन और 3 विकेट। यहां से 3 ओवर में जीतने के लिए जो रन चाहिए 41 रन। बहुत खूबसूरत गेंद, टिप्पा खाने के बाद निकल गई। गेंदबाज का बॉलिंग एक्शन देखिए, जिस तरह कल बुमराह ने ऑस्ट्रेलिया को थोड़ा सा तकलीफ में डाल दिया था। जब आपका बॉलिंग एक्शन कुछ अद्भुत रहता है तो बैट्समैन को पढ़ना बहुत मुश्किल होता है। परेश राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मर्तबा आसमान में तान दिया है। क्या गेंद मैदान के बाहर? नहीं, अंदर। लेकिन कैच छूटा, सपना टूटा। और ये देखिए, आप जाकर अपने सर पे हाथ रख दिया उस खिलाड़ी ने। वो जो कहते हैं कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है। स्कोर है 7 रन। जीवनदान मिला वहां पर आतिश को। फुल टॉस गेंद, ड्राइव किया डाउन द ग्राउंड, बहुत खूबसूरत शॉट, लेकिन इस मर्तबा कमाल की फील्डिंग। 2 रन अपनी टीम के लिए बचाते हुए पिछला जो कैच छोड़ा था उसकी भरपाई की। 9 पे पहुंचा स्कोर 3 विकेटों के नुकसान पे। 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स।
कुछ जाकर विकेट कीपर समझा रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए परेश, फिर से अच्छी गेंद गुड लेन पे पड़ने के बाद ज्यादा मोमेंट था, वाइड घोषित किया अंपायर परवेश शेख ने। देखिए अंपायर को कोई भी इंस्ट्रक्शन नहीं देना है, बहुत ही प्रोफेशनल अंपायर है। और ये जो शो है ये पीटीसी में एक बड़ा शो कहा जाता है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए आगे रखा था, गेंद को लॉफ कर दिया है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी नीचे, विकेट नंबर 4 गिरता हुआ यहां पर सापे टीम का। विकेट नंबर 4 गिरता हुआ और कहीं ना कहीं हम कहेंगे कि भूखड़ी के जो गेंदबाज हैं उन्होंने कमर कस ली। पीटीसी के माध्यम से ये टूर्नामेंट खेला जा रहा है और वैसे भी पड़गा और उसके परिसर में ना क्रिकेटर्स की कमी है, ना कमेंटेटर्स की कमी है, ना ही स्पॉन्सर की कमी है। जिस तरह नरेश राउत हर साल ये शो करते हैं, इस मर्तबा बीमार और गेंद मोटा सिरा लेके थर्ड मैन पे। क्या लगता है योगेश, नो बॉल घोषित किया है, कुछ ज्यादा तेज करना चाह रहे थे वहां पर गेंदबाज परेश। नक्कीच जास्त उत्साहित गोलंदाज झालेले आहेत, कारण आपण जर पाहिले तर एका पाठीमागे एक विकेट्स इथे प्राप्त झाले आणि कुठेतरी सापेसंग बॅकफुटला आहे आणि त्याच अति उत्साहाने इथे मात्र कुठेतरी एक वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि त्याच मुळे पाहतो की हा भीमर चेंडू पाहायला मिळतोय। परंतु नक्कीच गोलंदाजाचं सर कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे गोलंदाजी या ठिकाणी केली जाते या बोखरी संघाकडून। अगला मुकाबला विकी स्पोर्ट कुकसे बनाम अर्जोली स्पोर्ट्स। टॉस को जीता विकी स्पोर्ट कुकसे ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। पटकी भी गेंद गुडलैंड पे पड़ने के बाद अच्छा उछाल लेती हुई, कहीं ना कहीं कंधे के जोर का अच्छा इस्तेमाल कर रहे गेंदबाज परेश। अभी भी मुकाबला भोकड़ी के कंट्रोल में है, 12 रन 4 विकेटों के नुकसान पर। परेश राइट आर्म ओवर द विकेट, ओ बढ़िया गेंद वाइड यॉर्कर, बल्ले के करीब से निकल गई। 2 ओवर की समाप्ति, रन बने 12, 2 ओवर में डू और डाई की सिचुएशन है। जीतने के लिए जो रन है वो चाहिए 34। चौंतीस रन चाहिए। देखिए योगेश, तीसरा ओवर जो है वो मैं तो समझता हूं कि सापे टीम के लिए बहुत इंपॉर्टेंट है। अगर इसमें उन्होंने 20 के करीब रन नहीं बनाए या 15 के ऊपर, तो कहना होगा कि भोकड़ी के जो गेंदबाज है उनकी गेंदबाजी के सामने अब कमर टूट गई है बल्लेबाजी की। गेंदबाजी के लिए प्रथमेश आए हैं, सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन अरबाज। ओ बढ़िया गेंद, लेकिन लेग स्टंप को मिस करती हुई वाइट। अंपायर शानू कुरैशी, मैन फ्रॉम मुमरा। 13 पे पहुंचा है स्कोर। 12 गेंदे और जीतने के लिए जो रन है
प्रथमेश। इस मर्तबा पैरों से गेंद टकराई और चुरा लिया है तुमने जो रन को। लेग बाई, चीकी सिंगल। ना कि चुरा लिया है तुमने जो दिल को, बल्कि चुरा लिया है तुमने जो रन को। एक रन स्कोर में आता हुआ 14 पे पहुंचा स्कोर। इस मर्तबा बल्ले का ऊपरी सीरा और सॉफ्ट डिसमिसल। अरबाज आउट होके जा रहे हैं। चौदह पे पांचवा विकेट गिरता हुआ। और योगेश, ये बड़ी बात है कि लगातार दूसरे साल नरेश राउत के शो में मैं रहा हूं। पिछले साल भी सिर्फ पीटीसी में मैंने यही शो किया था। राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद, अपील एलबीडब्ल्यू की, लेकिन बच गए वहां पर रन आउट होते होते नए बैट्समैन। 2 रन बने हैं, तीसरे की कोशिश है। और इससे बड़ा फनी क्रिकेट या ड्रामा था। अंपायर शानू कुरैशी सहमत नहीं। दूसरे पे रन आउट होते होते बचे, लेकिन तीसरे पे आखिरकार रन आउट हुए। तो कुल मिला के सापे का स्कोर 15 रन है, 16 रन है और उनके 6 विकेट गिरे। ऑफिशियल स्कोरिंग प्रतीक कर रहे हैं। अब आस्किंग रन रेट काफी बढ़ा हुआ है सापे के लिए, क्योंकि यहां से 30 रन चाहिए। हमारे बीच माननीय श्री रामदास राउत जी का आगमन हो चुका है। आपका हार्दिक स्वागत है। राइट आर्म ओवर द विकेट, तेज तर्रार गेंद, टिप्पा खाने के बाद निकल गई विकेट कीपर के पास। क्या लगता है कल बीसीसी का जो मैच था उसमें इतनी तेज विकेट पे विवेक शेलार ने जो परफॉर्म किया वो लाजवाब रहा था। प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार। राइट आर्म ओवर द विकेट, इस मर्तबा बैकफुट पे गए, पंच किया, फील्डर मौजूद है, बढ़िया कैच। कैचेस विनिंग मैचेस, एक झटका लगता हुआ। स्कोर है 16 रन 6 विकेटों के नुकसान पर। 16 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। इस मर्तबा ड्राइव के हवा में, गैप में गेंद, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, 4 रन। टीसी के व्यूवर्स का हम हार्दिक स्वागत करते हैं। पहला मुकाबला आप देख रहे हैं, 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और कुल स्कोर है 20 रन। 1 ओवर में सापे टीम को 26 रनों की जरूरत है। अब हल्की ठंडी हवाएं बह रही है, सूरज आबोताब से चमकता हुआ
आप देख रहे हैं जयदुर्गा चषक अतकोली 2020 नरेश राउत और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से आपका हार्दिक स्वागत। मेरे साथ गायकवाड सर हैं, कमेंट्री दुनिया का बड़ा नाम, और वॉइस ऑफ कुक से योगेश पाटिल हैं। एक ओवर में 26 रन, हिट आउट और गेट आउट की स्थिति आ गई है। बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी पर ये सारा प्रसारण आप देख रहे हैं। पड़गा टेनिस क्रिकेट पीटीसी के अंडर रूल ये टूर्नामेंट खेला जा रहा है। कल की जो टीम रही थी वो खालिंग की टीम रही थी, सरस्वती खालिंग कल की चोटी की टीम रही थी। आज कई बड़ी टीमें हैं। इस मरतबा बढ़िया गेंद गुडलैंड पे रखा था, टिप्पा खाने के बाद तेज निकल गई। योगेश, ये जो विकेट है ये विकेट गेंदबाजों के लिए बहुत अच्छा है। हालांकि बाउंड्रीज उतनी दूर नहीं है और गेंदे काफी तेज निकलती। टिप्पा खाने के बाद नेविया बॉल से मैच खेला जा रहा है। अगर थोड़ी चूक गेंदबाज से हो जाए तो बड़ा स्ट्रोक भी आता है। फिर से अच्छी गेंद, अजीब व गरीब शॉट, ढूंढते रह जाओगे। अब हम कह सकते हैं कि भोकड़ी की टीम जीत की तरफ बढ़ती हुई। पहले बल्लेबाजी बहुत अच्छी की, अब उन्होंने गेंदबाजी में कमाल कर रहे। 2019 और 20 इस मरतबा आसमान में खेल दिया है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी पहुंच नहीं पाए, 1 रन बनता हुआ। 2019 और 20 में पीटीसी में यही कप पिछले साल भी मैंने किया था। बीस का सीजन अधूरा रह गया था कोरोना की वजह से। इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरत अंदाज से, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। अब लगभग औपचारिकताएं रह गई, क्योंकि इस ओवर में 2 गेंदें बची है और जीतने के लिए जो रन चाहिए वो मिशन इम्पॉसिबल। खींच के मारा, फोर्स किया बैकफुट पे जाके, लॉन्ग ऑन पे 1 रन बनता हुआ स्कोर में। जीटीसी को मैंने टीडीपीएल में योगेश इसलिए बिग बॉस ऑफ टेलीकास्ट कहा क्योंकि आप खोल के देखिए चैनल, आज भी 5 जगह से जल्पेश वीर सूरज मात्रे का जो टेलीकास्ट है वो आ रहा है। गेंद हवा में है, फील्डर से दूर गेंद जाती भी, और इसके साथ ही सापे टीम ने इस मैच, बोकड़ी टीम ने इस मैच को जीत लिया। अभिनंदन बोकड़ी टीम एंड हार्ड लक सापे। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम बढ़ते हैं। जो 2 दावेदार खिलाड़ी हैं उसमें अच्छी बल्लेबाजी नरेश ने की थी, अक्षय ने की थी, लेकिन पहले ओवर में मैंडेटरी पावर प्ले में जिन्होंने बहुत ही घातक गेंदबाजी की वो है नीलेश, इज द मैन ऑफ द मैच। नीलेश आपको आना है। 3 मैन ऑफ द मैच के दावेदार थे, नरेश थे, अक्षय थे, लेकिन मैन ऑफ द मैच है गेंदबाज नीलेश। इज ओवर टू गैकआउट सर। सन्माननीय रामदास राऊत साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी प्रदान करायची आहे। कमॉन निलेश, अतिशय सुरेख अशा पद्धतीने मारा केला, पॉवर प्लेचं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये त्यांनी पूर्णपणे सापे संघाची जी आघाडीची फळी होती ती उद्ध्वस्त केली होती आणि त्याच जोरावरती तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो आहे। मंगेश राऊत यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते कॅप डोक्यावरती चढवायची आहे। उमेश राऊत यांना विनंती करतोय, आपण शीतपेय द्यायचं आहे। बबलू पाटील यांना विनंती करतोय, आपण गिफ्ट टेम्पर द्यायचं जे आम्हाला लाभलेलं आहे महेश राऊत यांच्याकडनं। त्याचप्रमाणे पंकज भोईर यांच्याकडनं लाभलेलं गिफ्ट टेम्पर या ठिकाणी नरेश राऊत आपण द्यायचं आहे।
थोडंसं आपण शेड्यूलमध्ये बदल करतो आहोत. सामना आपण पुढचा आहे त्याची नाणेफेकीकडे जाणार आहोत. मगाचा जो आपण टॉस केलेला तो टॉसचा निर्णय तसाच राहील, मात्र आपण सामन्यांमध्ये बदल केलेला आहे. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय श्रावण स्पोर्ट भोकरी संघाचा कर्णधार आणि बंटी स्पोर्ट्स बोरिवली. श्रावण स्पोर्ट भोकरी संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय रामदास राऊत साहेब यांना विनंती करतोय, आपण आपल्याशी उभं असते नाणेफेकी करणार आहात, तर नाणेफेकीसाठी आपण त्वरित टॉसबॉक्समध्ये येणार आहात. टॉसबॉक्स पाहिला आपण तर स्वर्गीय कौराम बांगो राऊत यांना श्रद्धांजलि अर्पण करणार. त्याचप्रमाणे गायकवाड सर, मैं आपको रोक रहा हूं, जो अर्जोली का और कुकसे का मैच है इस मैच के बाद होने जा रहा है, जिसका आप टॉस ले रहे हैं. हाँ, यस, दोनों कैप्टन इस बात को सुन ले. मी कावराम सन्माननीय राऊत साहेबांच्या हातामध्ये हे नाणं दिलेलं आहे. तर नाणेफेकी होत आहे. स्वर्गीय मारुती शेठ भोईर यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा ही स्पर्धा आहे. जयदुर्गा चषक 2020 आणि नरेश राऊत अशा पद्धतीनं लोगो आपल्याला पाहायला मिळतात. नाणं हातामध्ये आहे सन्माननीय राऊत साहेबांच्या आणि नाणेफेकी होत आहे. जयदुर्गा अशी मागणी केली, मात्र नरेश राऊत या पद्धतीनं कॉलिंग आलेली आहे. मी सन्माननीय अतिथींना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल प्राप्त केलेला नरेश, तुने तुझा निर्णय काय असेल? फिल्डिंग. मगाशी तू ज्या पद्धतीने अपेक्षा व्यक्त केली त्या पद्धतीने तुझ्या नवोदित खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केली. विशेष करून अक्षयने प्रभावी कामगिरी केलेली आहे. निलेशला तर मॅन ऑफ द मॅचचे पुरस्काराने सन्मानित झालेला आहे. तुझ्याकडनं चांगली खेळी झालेली आहे. एकंदरीत संघाला लय सापडलेली आहे. तर या सामन्यामध्ये तू जे काही क्षेत्ररक्षण करणार आहे, तर किती धावांवरती बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40+च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. आता परत एकदा कोणावरती विश्वास ठेवशील? सर, आता पूर्ण गोलंदाजावर आमची जिम्मेदारी असणार आहे गेमची, आणि चेसिंग आम्ही करू. निश्चितच. म्हणजे या ठिकाणी एक गेम प्लॅन पूर्णपणे बनवलेला आहे आणि त्या पद्धतीने न्याय दिला जाईल अशी भूमिका नरेशने व्यक्त केलेली आहे. नाणेफेकीचा कोल तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता? महत्त्वाचं होतं आम्हाला फिल्डिंग पाहिजे. क्षेत्ररक्षण पाहिजे, पण आता फलंदाजी करायची. किती धावा करण्याचं उद्दिष्ट ठेवणार? 50+ जाण्याचा. या मैदानावरती बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची नेहमीच कामगिरी चांगली राहिलेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली. तर या ठिकाणी जे काही आपण कामगिरी करणार आहात, कोणाकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील? संपूर्ण टीम कोण अपेक्षा ठेवणार. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुला काय वाटतं? आयोजन तर खूप सुंदर आहे. खेळायचं संधी दिली मुली आम्हाला. निलेश देशले यांना आपण इन ॲक्शन पाहू शकतो. निलेश देशले या संघामध्ये नाही आहे. याच्यामध्ये म्हणजे संघात बदल आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर नवोदितांचा संघ असणार आहे. नाणेफेकीचा कोल आहे तो भोकरी संघानं प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला. तर मी या ठिकाणी दोन्ही संघांच्याकडनं विनंती करतोय, आपण त्वरित खेळ सुरू करणार आहात आणि माइक ओटो कॉमेंट्री बॉक्स. बहुत धन्यवाद गायकवाड सर. मैच शुरू हो रहा है, जहां पे भोकरी ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. दावत दिए बंटी स्पोर्ट्स बोरिवली को बल्लेबाजी की, लेकिन मैं दावत दे रहा हूं माइक्रोफोन पर उस आवाज़ को जो पिछले 3 साल तक पड़गा, पीटीसी, नानकर, भिवंडी के सिटी क्रिकेट में अपना जादू जगा रही है, और वह आवाज़ है वॉइस ऑफ कुक